तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. उज्जैनी नगराधिपती महाराज चंद्रसेन यांचा विजय असो. महाराज, महाराज, आपले मित्र मणिभद्र आपल्या भेटीसाठी आले आहेत. पाठवून द्या त्यांना आत. जशी आज्ञा महाराज. यावे यावे मणिभद्र. जय महाकाळेश्वर. जय महाकाळेश्वर. बोल सख्या, सर्व कुशल मंगल आहे ना? कुशल मंगल मित्रा, मी तुला एक अत्यानंदाची वार्ता द्यायला आलोय. अत्यानंदाची वार्ता? कसली? मित्रा, तुला ज्ञात असेलच की मी देखील तुझ्याप्रमाणे अनेक काळापासून प्रदोषाचे व्रत करतोय. बरं, मग? काल रात्री मला त्या व्रताची फलप्राप्ती झाली. मला भोलेनाथ शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मला प्रत्यक्ष दर्शन दिले. मित्रा, काय सांगतोयस काय? थांब जरा. अरे अरे अरे, हे काय? माझे का चरण स्पर्श करतोयस? मित्रा मणिभद्रा, अरे या सृष्टीचा नियंता शूलपाणी, अनाथांचा नाथ जो जगदीश्वर, ज्याच्या इच्छे वाचून साधं पानही हलू शकत नाही, चंद्र सूर्यही ज्याच्या इच्छेनं उगवतात, ते योगियांचे योगी भगवान शंकर, ब्रह्मांडाचे स्वामी तुला प्रत्यक्ष दिसले. हो मित्रा, हो. मग तुझे चरण स्पर्श करायला नकोत का? मला सांग, ते निळं रूप कसं होतं? मित्रा, किती अधीरता तुझी. खरं सांगू, मला आठवत नाहीये. अरे, तसं माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. कारण त्यांनी मला एक बहुमूल्य वस्तू दिली. काय? हे पहा, हा चिंतामणी, कोटी सूर्यांचा प्रकाश असलेला हा चिंतामणी. तुला माहितीये, हा केवळ लोखंडालाच नव्हे तर पाषाणालाही सुवर्ण बनवतो रे. हे पहा. अरे 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 अरे, मित्रा मणिभद्रा, भोळ्या शंकराकडून तू फसलास. ते कसे? अरे वेड्या, प्रत्यक्ष त्रैलोक्याचा स्वामी तुला भेटला आणि तू हा दगड पदरी बांधून घेतलास. अरे कमीत कमी शिवलोकात स्थान तरी मागायचंस. ही नसती ब्यात का गळ्यात बांधून घेतलीस? सेमंतक मण्याची कथा तुला माहिती नाहीये का? आणि चंद्रसेन राजाचं भाकीत खरं ठरलं. सोनं तयार करणाऱ्या दिव्य मण्याची वार्ता गावोगाव पसरली. मग चंद्रसेनाच्या आजूबाजूच्या राजांनी तो चंद्रसेन राजाचा मित्र मणिभद्र आहे ना, त्याच्याकडे सुवर्ण तयार करणारा दिव्य मणी आहे म्हणे. मग वेळ कशाला दौडायचा? तो दिव्य मणी आपण हस्तगत करूया. पण चंद्रसेन राजा मणिभद्राला सतत स्वतःपाशी ठेवतो, स्वतःच्या राजकीय सुरक्षेत. तसं असेल तर चंद्रसेनावर स्वारीच केली पाहिजे. त्यासाठीच तर मी तुम्हा सर्व राजांना इथे एकत्र बोलवलंय ना. आपण सर्वांनी एक व्हायचं. चंद्रसेन राजाच्या नगराला वेढा घालायचा, त्याचं राज्य आणि तो दिव्य मणी दोन्हीही हस्तगत करायचा. ठरलं तर मग लगोलग आपली सैन्य जमवायला लागा. चला कामाला लागा. चला 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 चला. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या.
सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. चंद्रसेन महाराजांचा विजय असो. बोल भैरवा, काय गुप्त वार्ता आणलीस? स्वामी, आपल्या राज्याला आसपासच्या सर्व राज्यांपासून धोका आहे. पण का? आपल्या राज्याला वेढायचं काय कारण? तुझ्या कंठातील तो दिव्यमणी, हा? तो त्यांना हस्तगत करायचा आहे. मित्रा, माझ्या मण्यासाठी तुझ्या राज्याला वेढा? कारण त्यांना माहिती आहे की माझा वध केल्याशिवाय ते तुझ्या मण्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. स्वामी, क्षमा करावी, पण एवढ्या राज्यांच्या संख्येसमोर आपले बळ अपुरे आहे. त्याची मलाही कल्पना आहे भैरवा. भैरवा, मग तू काय सल्ला देतोस? क्षमा करावी स्वामी, ह्या विनाशाचे मूळ कारण असलेला तो दिव्य मणी आपण त्यांच्या हवाली केलात तर राज्याची विनाशायास सुटका होईल. नाही भैरवा, स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी माझ्या प्रिय मित्राला मिळालेला भगवान शंकरांचा कृपा प्रसाद परस्पर शत्रूच्या हवाली करण्याचा माझा काहीच अधिकार नाही. मग आपला निर्णय काय आहे स्वामी? मी स्वस्थ बसणार भैरवा, कोणताही प्रतिकार करणार नाही. आज माझं प्रदोष व्रत आहे. मी आज पूर्ण दिवस भगवान महाकालेश्वराच्या सहवासात घालवणार. नाही, त्यापेक्षा या सगळ्याचे मूळ असलेला हा घातक मणी मी स्वतःहून त्यांच्याकडे देऊन येतो. अरे रे मित्रा मणिभद्रा, एवढ्यात घाबरून गेलास? अरे तुला हे कसं समजत नाहीये की त्या शत्रूंपेक्षा बलाढ्य सर्वव्यापी परमेश्वर भगवान शिवशंकर आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भय ते कसलं? अरे पण असो, चल मित्रा, भगवान महाकालेश्वरांच्या मंदिरात जाऊ प्रदोष पूजा करण्यासाठी. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि बरं का म्हण्या, अशा प्रकारे चंद्रसेन राजा निश्चिंत, शांत, प्रसन्न मनानं प्रदोष व्रत करू लागला. चंद्रसेनाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर लिंग रूपानं त्याच्या राज्यात प्रकट झाले. त्या शिवलिंगाभोवती एक दिव्य मंदिर आपोआप प्रकट झालं. त्याचा दिव्य प्रकाश पाहून राज्याच्या सीमेवर स्वारी करायला जमलेले राजे चकित झाले. अहो थांबा थांबा, तो उज्जैनी नगरीतून फाकलेला प्रकाश पाहिलात का? अहो भर रात्री एवढा प्रकाश, हा काय चमत्कार आहे? हा भगवान शंकरांचा चमत्कार आहे. चंद्रसेन मोठा शिवभक्त राजा आहे. पण अशा शिवभक्ताला पण स्वारी करायची का? नाही नाही नाही, थांबा थांबा. आणि म्हण्या, अशा प्रकारे राज्यावरचं संकट आपोआप टळलं. खरंच अगं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. बरोबर. आपलं संकटातून रक्षण व्हावं म्हणून अनेक लोक प्रदोष व्रत करतात. भगवान शंकरांची भक्ती दोनही प्रकारांनी करता येते बरं का. काही इच्छित फलप्राप्तीसाठी सकाम भक्ती आणि भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी निष्काम भक्ती. ओके. अखेर जो जे वांछील तो ते लाहो, हेच खरं. आता दर शुक्रवारी सकाळी 7:50 स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित श्राव्य मालिका स्वामिनी व्रतकथामाला यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वामिनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन.
तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.